बर, आता आपण नवीन धडा आपला सुरू करूया, अंकगणित श्रेणी. तर अंकगणित श्रेणी म्हणजे काय? त्याआधी आपण क्रमिका कशाला म्हणतात, क्रमिका म्हणजे काय ते आधी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर अंकगणित श्रेणी म्हणजे काय ते बघणार आहोत. तर क्रमिका म्हणजे काय, तर एका ठराविक पद्धतीने आपण जर काही संख्या मांडल्या एका मागोमाग, ठराविक त्याच्यामध्ये काहीतरी रूल असतो किंवा नियम असतो किंवा ठराविक पद्धतीने ते एक अशा लिहिलेल्या असतात एका मागोमागे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला सांगितलं तर आपण काहीतरी त्या रूल फॉलो करतात किंवा काहीतरी त्या विशिष्ट पद्धतीने ते आपण लिहितो, त्याला आपण क्रमिका असं म्हणतो. म्हणजे काय, आता आपला जो नैसर्गिक संख्या आहेत, नैसर्गिक संख्यांचा संच जर आपण बघितला, आपण शिकतोय क्रमिका म्हणजे काय. आधी आपल्या धड्याचं नाव आहे अंकगणित श्रेणी, पण अंकगणित श्रेणी बघण्याआधी आपण क्रमिका म्हणजे काय ते बघणार आहोत. अंकगणित श्रेणी असं आपल्या धड्याचं नाव आहे, पण मग त्याच्या आधी क्रमिका काय असते, मग कोणत्या क्रमिकांना आपण अंकगणित श्रेणी म्हणतो ते आपण शिकायचंय. आता क्रमिका म्हणजे काय, समजा मी नैसर्गिक संख्यांचा हा संच लिहिला, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10, किंवा मी असं समसंख्यांचा संच लिहिला, काहीतरी ते ना रूल फॉलो करतात किंवा एका विशिष्ट पद्धतीने आपण ते संख्या जर लिहिल्या, आता समजा मी या संख्या लिहिल्या, किंवा मी असं लिहिलं, बघा प्रत्येक जो मी हे संच लिहिलेले आहेत संख्यांचे, त्याच्यामध्ये ना काहीतरी पद्धत आहे वापरलेली, म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने ते लिहिले गेलेले. जसं पहिला जो संच लिहिलेला आहे मी 1 2 3 4 5 6 7 8, तर मी तिथे काय करत गेलीये, तिथे मी एक 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 असं वाढवत गेली. म्हणजे 1 मध्ये 1 मिळवला, 2 झाले, 2 मध्ये 1 मिळवला, 3, एक एक संख्या वाढवत चालली. नंतर पुढचा जो संच मी लिहिला आहे त्याच्यामध्ये मी 2 2 वाढवत गेलेली आहे. दोन 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 मी त्याच्यामध्ये ऍड करत गेलेली आहे. बघा, याच्यामध्ये 2 मिळवले 4, 4 मध्ये 2 मिळवले 6, 6 मध्ये 2 मिळवले 8, 8 मध्ये 2 मिळवले 10, असे 2 2 2 2 मी मिळवत गेलेली आहे. तिसऱ्यामध्ये काय आहे, तिसऱ्यामध्ये मी काय केलेलं आहे बघा, 1 लिहिला, मग 4 लिहिले, मग 9 लिहिले, मग 16 लिहिले, 25 लिहिले. आता हे काय आहेत बरं, हे मी काय मिळवून, म्हणजे मी असं केलं का की एक मध्ये मी, बघा, एक मध्ये 3 मिळवले तर 4 होतात, पण 4 मध्ये मी 3 मिळवून 9 नाही येणार ना. मग इथे काहीतरी वेगळा संबंध लागतोय. मग इथे काय बरं संबंध लागतोय संख्यांचा, ह्या काय आहेत सगळ्या, सांगू शकता का तुम्ही? 1 4 9 16, 1 4 9 16 25 36 49 64 81, या सगळ्या संख्या काय आहेत माहित आहे का तुम्हाला? 1 4 9 16 25, या सगळ्या संख्या काय आहेत बरं? या सर्व संख्या काय आहेत माहितीये का? या सर्व संख्या आहेत वर्ग संख्या. म्हणजे त्या एक एक जो आहे तो 1 चा वर्ग आहे, 4 जो आहे तो 2 चा वर्ग आहे, 9 3 चा वर्ग आहे, 16 4 चा वर्ग आहे. म्हणजे थोडक्यात मी या वर्ग संख्या घेतलेल्या आहेत. 1 4 9, 1 1 चा वर्ग आहे, 4 2 चा, 9 3 चा वर्ग आहे, 16 4 चा वर्ग आहे, 25 5 चा वर्ग आहे.
म्हणजे मी एका विशिष्ट पद्धतीने या संख्या लिहिलेल्या आहेत. चौथ्यामध्ये मी काय केलंय बघा, चौथ्यामध्ये मी 1 लिहिलाय, 2 लिहिले, 4 लिहिले, 8 लिहिलेत. म्हणजे मी काय केलेलं आहे इथे, इथे मी मिळवत नाही गेले. 1 मध्ये मी बघा सारखी संख्या मिळवली नाहीये. 1 मध्ये 1 मिळवल्यावर 2 येतो, 2 मध्ये 2 मिळवले, पण इथे मिळवलं नाहीये. तर इथे मी काय केलं माहितीये का, इथे मी काय केलंय, डबल केलं. पुढची संख्या लिहिताना आधीची संख्या दुप्पट केली. म्हणजे काय केलंय, 1 ची दुप्पट डबल, डबल म्हणजे 2 ने गुणलं. 1 ला 2 ने गुणल्यावर 2, 2 ला 2 ने गुणलं 4, 4 ला 2 ने गुणलं 8, 8 ला 2 ने गुणलं 16, 16 ला 2 ने गुणलं 32, 32 ला 2 ने गुणलं 64. असं मी 2 ने गुणून पुढच्या संख्या मी मिळवलं. मग ह्या पण संख्या मी एका विशिष्ट त्याच्यामध्ये रूल फॉलो केला किंवा काही विशिष्ट पद्धतीने मी त्या लिहिलेल्या आहेत. कशाही कोणत्याही संख्या नाही लिहिल्या मी, बरोबर एका संख्येची दुप्पट केली, 2 ने गुणलं, पुढची संख्या लिहिली. त्या संख्येला 2 ने गुणलं, त्याच्या पुढची संख्या लिहिली. त्या तिसऱ्या संख्येला 2 ने गुणलं, चौथी संख्या लिहिली. मग मी काहीतरी इथे पद्धत वापरली का विशिष्ट पद्धतीने. या संख्या ज्या मी सगळ्या लिहिल्या त्या कुठल्याही माझ्या मनाच्या नाही लिहिलेल्या, एका विशिष्ट पद्धत तिथे वापरलेली आहे. पाचव्यामध्ये काय केलं आपण, पाचव्यामध्ये 4, 7, 10, 13, 16, 19. पुढची संख्या काय बरं असू शकते, काहीतरी मी इथे पॅटर्न फॉलो केलाय किंवा काहीतरी मी इथे नियम वापरलेला आहे. पुढची संख्या कोण सांगेल काय असेल याच्यामध्ये. पहिली 4 आहे, 7 आहे, 10, 13, 16, 19. याच्या पुढे काय बरं असू शकते, इथे पुढे असंख्य संख्या आहेत. 19च्या पुढे काय असेल, तो जो मी पॅटर्न वापरलाय, आपण बघा पॅटर्न शिकलेलो आहे फार आधीपासून, 2री 3री पासून आपण पॅटर्न हा शब्द ऐकतो. मग इथे मी कुठला तरी पॅटर्न फॉलो केलाय. 22 मॅडम, 22. बरोबर, 22. त्याच्या पुढची काय असेल, 22च्या पुढची काय असेल, 25. 25. 25. बरोबर, 28. अशा पुढे असंख्य संख्या. आता इथे मी काय केलंय, इथे मी 3 मिळवत गेलेली आहे. 4 मध्ये 3 मिळवले, 7 झाले, 7 लिहिले मी. मग 7 मध्ये 3 मिळवले, 10, 10 मध्ये 3 मिळवले, 13. म्हणजे मी 3 मिळवत गेलेली आहे. म्हणजे काय, तर या प्रत्येक जे मी संख्यांचा संच दिलेला आहे त्याच्यामध्ये मी काहीतरी पद्धत वापरलेली आहे. एका विशिष्ट पद्धतीने त्या संख्यांची मी मांडणी केलेली आहे. मग अशा प्रकारची संख्यांची मांडणी जर असेल किंवा अशा प्रकारच्या संख्यांचा संच जर असेल तर त्याला आपण क्रमिका असं म्हणतो. म्हणजे ते काहीतरी नियम फॉलो करतात, काहीतरी पॅटर्न फॉलो करतात. मग आपण याला काय म्हणायचं, अशा प्रकारच्या संख्यांना काय म्हणायचं, क्रमिका असं म्हणतात. बरोबर, क्रमिका म्हणतात. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने जर आपण संख्या मांडल्या, अरेंज केल्या तर त्याला आपण क्रमिका असं म्हणतो. आता क्रमिका आपल्याला कळली. क्रमिका म्हणजे एखाद्या प्रकारचा आपण पॅटर्न फॉलो करतो. जसे इथे पण तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. हे बघा, 4, 8, 12, 16, 2, 4, 8, 16, 32. इथे पण दुप्पट केले बघा. इथे काय केलं, इथे 4 मिळवलेले आहेत. म्हणजे 4 मध्ये 4 मिळवले 8, 8 मध्ये 4 मिळवले 12, 12 मध्ये 4 मिळवले 16. इथे 2 ने गुणलेले, 2 ने 2 ला गुणलं 4, 4 ला 2 ने गुणलं 8, 8 ला 2 ने गुणलं 16, असं केलेलं आहे. आणि इथे काय केलंय, इथे 1/5, 1/5, म्हणजे इथे 1/5 मिळवत गेलेले आहेत. इकडे तिसऱ्यामध्ये क्रमिकेची व्याख्या कुठे गेली,
हे बघ, क्रमिकेची व्याख्या आहे, नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला, म्हणजे विशिष्ट क्रमाने आपण जर संख्यांचा समूह लिहिला, संच लिहिला, विशिष्ट क्रमाने जर आपण संख्यांचा समूह लिहिला तर त्याला क्रमिका असं म्हणतात. जसं नैसर्गिक संख्यांचा कसा आपण लिहितो संच, ती पण एक क्रमिकाच आहे. नैसर्गिक संख्यांचा जो संच आहे ती पण एक क्रमिका आहे, कारण ती सुद्धा आपण एका विशिष्ट क्रमाने मांडतो. आपले सगळे जे संच आहेत संख्यांचे, नैसर्गिक संख्यांचा, पूर्ण संख्येचा संच, परिमेय संख्येचा संच किंवा मग आपला पूर्णांक संख्यांचा संच, या सगळ्या क्रमिका आहेत. कारण त्याच्यामध्ये आपण जी संख्यांची मांडणी करतो ती विशिष्ट क्रमाने करतो, विशिष्ट पॅटर्न ते फॉलो करतं. मग या सगळ्या क्रमिका आहेत. आता या क्रमिकेमध्ये पद आहेत. क्रमिकेमध्ये पद असतात. पद म्हणजे काय, तर पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, है ना. जसं या सगळ्या क्रमिका आहेत, तर या क्रमिकांची पद आहेत. जसं आता पहिली क्रमिका जी आहे त्याच्यामध्ये पहिलं पद 1 आहे. ही जी क्रमिका आहे, ही जी क्रमिका आहे 1, 2, ही तर नैसर्गिक संख्यांचा संच आहे. समजा मी आणखी दुसरी क्रमिका जर घेतली किंवा हीच क्रमिका आपण ही घेऊया, क्रमिका 2 क्रमिका मी घेते. पहिली क्रमिका ही वर्ग जे आहेत ती क्रमिका घेते, जे वर्ग आहेत 1, 4, 9, 16, 25, 36, 49, ही घेते क्रमिका. आणि दुसरी क्रमिका मी शेवटची घेते, शेवटी मी जी घेतली होती 3, 3च्या फरकाने. आता ही जी पहिली क्रमिका आहे, आता प्रत्येक क्रमिकेमध्ये काय आहे, क्रमिकेची पद असतात. पद म्हणजे काय, तर हे 1, 4, 9, 16, 25, 36 ही त्याची पद आहेत. आणि त्या प्रत्येक पदाचा क्रमिकेमध्ये एक क्रमांक आहे. प्रत्येक पद जे आहे त्या पदाचा क्रमांक आहे. जसं आता 1 हे पद आहे आणि त्याचा क्रमिकेतला क्रमांक कितवा आहे, पहिला. म्हणजे हे पद आहे, हे T1 आहे. T1 याचा अर्थ काय, T1 हे त्याचा क्रमांक आहे त्या क्रमिकेमधलं, म्हणजे पहिल्या क्रमांकाचं पद आहे ते, हे 1. इथे T1 1 आहे. T1 म्हणजे पहिलं पद. T2 म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरचं पद. दुसऱ्या क्रमांकावर कोणतं पद आहे, 4. T3 म्हणजे 3 हा त्याचा क्रमांक आहे. तिसऱ्या क्रमांकावरचं पद 9 आहे T3. T4 म्हणजे चौथ्या क्रमांकाचं पद. T4 16 आहे. T5 पाचवं पद, पाचव्या क्रमांकावरचं पद 25 आहे. T6 36 आहे. अशी पद असतात प्रत्येक क्रमिकेमध्ये. दुसऱ्या क्रमिकेत सुद्धा पद आहेत. T1 पहिलं पद 4 आहे. T2 म्हणजे दुसरं पद 7 आहे. T3 10 आहे. T4 चौथं पद 13 आहे. T5 पाचवं पद 16 आहे. अशी पद आहेत. क्रमिकेमध्ये पद असतात, टर्म्स असतात. टी का वापरला, कारण इंग्रजीमध्ये टर्म्स असं म्हणतो. पहिला टर्म, पहिलं पद, दुसरं पद, T1, T2, T3, T4, T5 असे पद असतात. आता 1, 2, 3, 4, 5 हे त्यांचे त्या क्रमिकेमधलं स्थान आहे. इथे जर मी 1 लिहिते, T1 याचा अर्थ काय, T1 हे पद आहे, 4 आहे. T1 4 आहे, पण 4चा क्रमांक कितवा आहे क्रमिकेमध्ये, 4चा क्रमांक कितवा आहे क्रमिकेमध्ये, 4 कितव्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या. या क्रमिकेमध्ये, या दुसऱ्या क्रमिकेमध्ये, याच्यामध्ये 4 कितव्या क्रमांकावर आहे, पहिला.
पहिल्या क्रमांकावर. मग तो त्याचा क्रमांक आहे. हा, 4 हे पद आहे क्रमिकेचं. 4 हे त्या क्रमिकेमध्ये पद आहे आणि 1 हा त्याचा त्या क्रमिकेमधला क्रमांक आहे. 1 पहिल्या क्रमांकावर ते पद आहे. T5 16 आहे. T5 16 आहे याचा अर्थ 16 तुम्हाला इथे दिसतंय. 16 हे पद आहे, पण तो 16 कितव्या क्रमांकावर आहे क्रमिकेमध्ये? 5व्या है ना. मग प्रत्येक पदाचा एक क्रमांक असतो आणि ते पद 16 हे पद आहे आणि 5 हा त्याचा त्या क्रमिकेतला क्रमांक आहे. त्यामुळे क्रमांक आणि पद याच्यातला फरक कळला पाहिजे की पद कोणतं आहे आणि त्याचा क्रमांक काय आहे. ठीक आहे. आता हे क्रमिकेची पद आपण बघितली. आता आपल्याला यायचंय मुख्य आपल्या धड्याचं जे नाव आहे त्याच्यावर. आता आपल्या धड्याचं जे नाव आहे त्याला आपण अंकगणित श्रेणी असं आपल्या धड्याचं नाव आहे. मग काय आहे अंकगणित श्रेणी? अंकगणित श्रेणी ही एक क्रमिकाच असते. म्हणजे आपण ज्या क्रमिका बघितल्या तशीच एक क्रमिका आहे अंकगणित श्रेणी. आता क्रमिका तर सगळ्याच आहेत. ह्या आपण जे पाच उदाहरणं आधी बघितली ही सगळ्या क्रमिका आहेत. कारण या प्रत्येक क्रमिकेमध्ये कुठल्या तरी पद्धतीने त्या विशिष्ट पद्धतीने मांडलेल्या आहेत संख्या, म्हणजे त्या क्रमिका आहेत. पण मग या सगळ्या क्रमिका जर आहेत तर मग या सगळ्या अंकगणित श्रेणी आहेत का? अंकगणित श्रेणी ही क्रमिका असते, पण सगळ्याच क्रमिका अंकगणित श्रेणी नसतात. मग कोणत्या क्रमिकांना अंकगणित श्रेणी म्हणायचं? कसं ओळखायचं? की या 5 मध्ये या 5 ज्या आहेत त्या सगळ्या क्रमिका आहेत. मग याच्यातल्या अंकगणित श्रेणी कोणते? या सगळ्या तर क्रमिका आहेत 5च्या 5. पण मग अंकगणित श्रेणी कशा ओळखायच्या याच्यातल्या? बघा, याच्यातल्या या सगळ्या क्रमिका आहेत, पण या सगळ्या अंकगणित श्रेणी असतीलच असं नाही. मग अंकगणित श्रेणी होण्यासाठी काय आहे नियम? तर सांगते. अंकगणित श्रेणी जर व्हायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्याच क्रमिका या अंकगणित श्रेणी नसतात. आणि अंकगणित श्रेणी जर ओळखायची आहे क्रमिकांमधली तर कशी ओळखायची? आता याच 2 जर आपण घेतली, हीच 2 उदाहरणं आपण घेऊ क्रमिकांची. 2 क्रमिका आपण घेऊ. पहिली मी 1 4 9 16 25 36 ही मी क्रमिका घेतली आणि दुसरी क्रमिका माझी मी ही घेतली. आता या दोन्ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत का? की याच्यातली कुठलीच अंकगणित श्रेणी नाही, की एक कोणती तरी अंकगणित श्रेणी आहे, ते आपण बघू. तर अंकगणित श्रेणी कधी असते माहितीये का? आपण काय करायचं माहितीये का? हे T1 पहिलं पद आहे T1, हे T2 आहे, हे T3 आहे, हे T4 आहे, हे T5 आहे, हे T6 आहे. तर आपण काय करायचं माहितीये का? जर अंकगणित श्रेणी आहे की नाही हे तुम्हाला ओळखायचं असेल, एखादी क्रमिका दिली आहे आणि ती क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का की नाहीये हे कसं ओळखणार? तर लगतचे 2 पद असतात की नाही, म्हणजे बाजूबाजूचे, हा T1 आणि T2. तर T1 आणि T2 किंवा T2 आणि T3 हे 2, किंवा T3 T4 हे 2, T4 T5 यांच्यातला फरक काढायचा. फरक म्हणजे वजाबाकी. पण वजाबाकी करताना कशी काढायची? T2 मधून T1 वजा करा, T2 वजा T1 काढा. नंतर दुसरा फरक T3 वजा T2 काढा. आधी T2 वजा T1, मग T3 वजा T2, त्यानंतर काय काढणार? असा फरक. कोणता? T2 वजा T1 काढणार, T3 वजा T2 काढणार. पुढचा फरक कसा काढणार? T4 वजा T3. T4 वजा T3, बरोबर. त्याच्यानंतर
असा T5 वजा T5 T4. आता हा फरक आपण काढून बघूया. हे फरक सगळे जे आहेत त्या काढून बघूया. आता T2 वजा T1 म्हणजे T2 मधून T1 वजा करू. T2 इथे 4 आहे. T2 4 आहे. 4 मधून 1 मी वजा केला. T1 1 आहे. 4 वजा 1 येतात 3. त्यानंतर T3 वजा T2 काढला. T3 इथे 9 आहे. तिसरं पद 9 आहे. त्याच्यातून T2 वजा करणार. T2 4 आहे. 9 वजा 4 5 येतात. T4 वजा T3. T4 इथे 16 आहे. त्याच्यातून 9 वजा केले. 16 मधून 9 गेले 7 राहतात. त्यानंतर 25 त्याच्यातून 16 वजा केले. इथे 9 राहतात. मग हे जे मी फरक काढले ना T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3, T5 वजा T4, हे फरक बघा किती आलेले आहेत. इथे 3 आलाय फरक. दुसरा T3 वजा T2 मध्ये 5 आला. T4 मायनस T3 मध्ये 7 आला. आणि T5 वजा T4 मध्ये 9 आला. म्हणजे प्रत्येक फरक जो आहे तो वेगळा वेगळा आलाय मला. T2 वजा T1 3 आलाय. T3 वजा T2 5 आलेला आहे. T4 मायनस T3 7 आलेला आहे. T5 वजा T4 9 आला. मग हे लगतचे जे दोन पद आहेत, लगतचे म्हणजे बाजूबाजूच्या दोन पदांमधील जो फरक आहे ना तो वेगळा वेगळा आलाय. आणि जर तुम्हाला लगतच्या दोन पदांमधील फरक वेगळा वेगळा आला, जसं इथे आलेला आहे, एकदा 3 आला, नंतर दुसऱ्या वेळेला 5 आला, तिसऱ्या वेळेला 7 आला, चौथ्या वेळेला 9 आला, फरक वेगवेगळा आहे. मग जेव्हा पण फरक वेगवेगळा असेल तेव्हा ती क्रमिका ही क्रमिक आहे, पण ही अंकगणित श्रेणी नाही. कारण अंकगणित श्रेणी होण्यासाठी हे जे फरक येतात की नाही, T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3, हे सारखे येतात. आणि हे व्यवस्थित करण्यासाठी आपण दुसरं उदाहरण बघूया. आता हे जे दुसरं उदाहरण आहे, मी दुसरी क्रमिका दिलेली आहे. या क्रमिकेत पण मी हे फरक काढणार. हा तुमचा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे, T4 आहे, T5 आहे, T6 आणि हा T7. तर पहिला मी काढणार T2 वजा T1. T2 किती आहे? T2 7 आहे. आणि T1 4. 7 मायनस 4 किती आलं? 3 आलं. त्यानंतर T3 मायनस T2 काढणार असे. T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3, T3 मायनस T2, 10 मायनस 7 म्हणजे 3. T4 मायनस T3, T4 13 आहे. 13 वजा 10. 13 वजा 10 परत 3च येणार. T5 वजा T4. T5 ते 16 आहे. 16 आणि T4 13 आहे. 16 वजा 13 पण 3च. आता इथे फरक बघा कसे आलेले आहेत. कसे आले सगळे फरक? लगतच्या दोन पदांमधील फरक कसा आहे? सारखा आहे. आणि जेव्हा एखाद्या क्रमिकेमध्ये ही पण क्रमिका आहे, ही पण क्रमिका आहे, दोन्ही क्रमिका आहे, पण दोन्ही अंकगणित श्रेणी नाही. याच्यातली पहिली जी आहे ती अंकगणित श्रेणी नाहीये. कारण अंकगणित श्रेणी होण्यासाठी लगतच्या दोन पदांमधील फरक हा सारखा पाहिजे. पण पहिल्या क्रमिकेमध्ये तुम्हाला तसं मिळत नाही. पहिल्या क्रमिकेमध्ये प्रत्येक फरक वेगवेगळा आहे. पहिला फरक T2 वजा T1 3 मिळाला. दुसरा फरक जो मिळाला तो 5 मिळाला. मग ही जी क्रमिका आहे ही अंकगणित श्रेणी नाही. क्रमिका आहे ती, ते कुठला तरी पॅटर्न फॉलो करतात, पण ती जरी क्रमिका असली तरी ती अंकगणित श्रेणी होत नाही. अंकगणित श्रेणी होण्यासाठी लगतच्या पदांमधील फरक सारखा असावा लागतो. आणि ही जी दुसरी क्रमिका मी दिलेली आहे
ती अंकगणित श्रेणी आहे. ती क्रमिका आहे आणि ती अंकगणित श्रेणी पण आहे. का? कारण त्या क्रमिकेमध्ये लगतच्या दोन पदांमधील फरक सारखा आहे. T2 वजा T1, T3 वजा T2 हे सगळे फरक जर तुम्ही काढले तर ते 3 आहेत. आणि अंकगणित श्रेणीमध्ये, म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे. ही क्रमिका अंकगणित श्रेणी असण्याचं कारण त्यांच्या लगतच्या दोन पदांमधील फरक सारखा आहे, म्हणून ती अंकगणित श्रेणी आहे. मग तो जो फरक आपण काढला तो सारखा आहे आणि तो किती आहे? इथे 3 आहे. मग तो डी आपण असा लिहितो. फरक म्हणजे डी, जो सारखा फरक आहे. इथे आपण डी लिहूच नाही शकत एक, कारण प्रत्येक वेळेला फरक वेगळा वेगळा आहे, त्यामुळे ही अंकगणित श्रेणीच नाही होणार. पण दुसरी जी आहे ती अंकगणित श्रेणी आहे आणि त्याच्यातला फरक सारखा आहे आणि तो 3 आहे. डी 3 आहे. कळलं हे? अंकगणित श्रेणी कशी ओळखायची? लगतच्या दोन पदांमधील फरक सारखा असेल तर ती अंकगणित श्रेणी असते. कळलं? हो मॅडम, कळलं. आता प्रत्येक पहिलं पद दुसरं पद असं असतं. आपण ती पहिली एक्सरसाइज ही होत आहे, सराव संच 3.1. बघा, हा सराव संच 3.1 आहे. आपण जे आता शिकलो त्याच्यावरच आहे. आता पहिला प्रश्न काय दिलाय तुम्हाला की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत? आपल्याला ओळखायचंय. त्यांनी या क्रमिका दिलेल्या आहेत आणि या क्रमिकांमध्ये कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत हे आपल्याला ओळखायचंय. अंकगणित श्रेणी आहेत की नाही हे ओळखण्यासाठी एकच पद्धत आहे, लगतच्या पदांमधील फरक बघायचा. T2 वजा T1 काढायचा, T3 वजा T2 काढायचा, T4 वजा T3 काढायचा. सगळे फरक जर सारखे आले तर ती क्रमिका अंकगणित श्रेणी असते, नाहीतर मग ती अंकगणित श्रेणी नसते. ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक म्हणजे जो मगाशी डी लिहिला तो लिहायचा. जर अंकगणित श्रेणी असेल तर सामायिक फरक म्हणजे सारखा फरक आहे तो लिहायचा. जर अंकगणित श्रेणी आहे तर फरक सारखाच असणार, तो डी लिहायचा. कळलं सर्वांना? आता पहिलं तर 2, 4, 6, 8 असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचंय की त्या पदांमधील फरक काढा. दोन 4, 6, 8. तर इथे काय करायचं? आधी T1 किती आहे ते लिहायचं. T1 2 आहे म्हणजे 2 आहे. T2 म्हणजे दुसरं पद, पहिलं पद 2 आहे. T1 म्हणजे पहिलं पद 2 आहे. T2 म्हणजे दुसरं पद या अंकगणित श्रेणीतलं किती आहे? दुसरं पद 4 आहे. T3 म्हणजे तिसरं पद किती आहे? 6. आणि T4 किती आहे? 8. तर आपल्याला ओळखायचंय की ही अंकगणित श्रेणी आहे का? ही क्रमिका आहे, पण ही क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का? त्याच्यासाठी मी फरक काढणार. फरक म्हणजे काय? तर T2 वजा T1 काढणार, T3 वजा T2 असं करायचं. T1 वजा T2 नाही काढायचं कधीच. नेहमी दुसऱ्यातून पहिला, तिसऱ्यातून दुसरा, चौथ्यातून तिसरा वजा करायचा. T1 वजा T2 कधी नाही काढायचं, T2 वजा T1 काढायचं. मग T2 वजा T1, T2 किती आहे? 4. 4 वजा 2, T1 2 आहे. 4 वजा 2 2 येतात. त्यानंतर मी T3 वजा T2 काढणार. T3 6 आहे, T2 4 आहे. 6 वजा 4 2 येणार. T4 वजा T3,
T4 8 आहे, T3 6 आहे, 2 येणार. बघा फरक कसा आला? सारखा. मग लिहिताना कसं लिहायचं? मग ही अंकगणित श्रेणी आहे की नाही? मग लिहिताना खाली कारण कसं लिहायचं बघा. दिलेल्या क्रमिकेतील, म्हणजे ही क्रमिक आहे, दिलेल्या क्रमिकेतील क्रमागत, क्रमागत म्हणजे क्रमाने किंवा सलग, क्रमागत पदांमधील, क्रमागत म्हणजे एकामागोमाग एक येणारे असे, क्रमागत पदांमधील फरक हा समान आहे किंवा सारखा आहे. म्हणजे तुम्हाला जी क्रमिका दिली आहे त्या क्रमिकेमध्ये क्रमागत पद म्हणजे T2 T1 T3 T2 या क्रमागत पदांमधील फरक सारखा आहे. सारखा म्हणजे समान आहे की नाही समान? आणि तो किती आहे? फरक कितीचा आला? D2 लिहायचा. हा फरक पण तुम्हाला लिहायचा आहे. आणि म्हणून दिलेली क्रमिका असं लिहायचं, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे. अंकगणित श्रेणी आहे. कळलं? हो मॅडम. आता याच्यामध्ये काही कठीण आहे ते मी सोडून दाखवते, सोपे तुम्ही सोडवायचे. आता जसं मी दुसरं सोडून दाखवते. दुसरं आणि कोणतं दाखवू सोडवून? दुसरं, चौथं, सातवं. 6वं पण बर, 6वं पण सोडू. आधी आपण दुसरं सोडूया. आता दुसऱ्यामध्ये जी तुम्हाला क्रमिका दिली ती अशी दिली. सातशे 702. आता ही क्रमिका आहे आणि ही अंकगणित श्रेणी आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी फरक काढणार. आधी मी पद लिहून घेते. T1 किती आहे? 2 आहे. T2 502 आहे. T3 3 आहे आणि T4 702 आहे. सॉरी 702. आता आपण सगळे फरक काढू. आपण आता T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3 अशी फरक काढणार आहोत. पहिला मी काढणार आहे T2 वजा T1. पहिला फरक. तर T2 तुमचा 502 आहे आणि त्याच्यातून T1 म्हणजे 2 वजा करायचं. T1 2 आहे, T2 502 आहे. आता 502 आणि इथे फक्त 2 आहेत. तर ही संख्या ही काय आहे? अपूर्णांक आहे. पण ही पूर्ण संख्या आहे. पण हे जर तुम्हाला वजाबाकी करायचंय तर दोघांचा छेद सारखा करावा लागेल. याच्या छेदात काही नाहीये म्हणजे 1 आहे. दुसरी संख्या ही जी मी फक्त 2 लिहिला होता ना, तर 2 ही छेदात काही नाही म्हणजे 1 लिहितो आपण. जर आपण आपल्याला ह्यांची वजाबाकी करायची आहे तर छेद सारखा करावा लागतो. दोघांचा छेद समान असेल तरच मला वजाबाकी करता येते, कारण ते अपूर्णांक आहेत, फ्रॅक्शन्स आहेत ते. त्यामुळे त्यांची वजाबाकी करण्यासाठी बेरीज किंवा वजाबाकी दोन्हीसाठी छेद सारखा करावा लागतो. मग छेद सारखा करायचा असेल, इथे 2 आहे आणि इथे 1 आहे, मग इथे पण 2 आणायचे आहे, तर इथे कितीने गुणावं लागेल मला? इथे 2 आहे आणि इथे 1 आहे, तर इथे कितीने गुणू? 2 ने. मग इथे 2 ने गुणला तर वरती पण तुम्हाला 2 ने गुणावं लागेल.
हे 5/2 येईल आणि हे 2 4 आणि ते 1 2 म्हणजे आता दोघांचा पण छेद 2 2 आला बघा. 5/2 चा आधीच 2 होता आणि इथे 2 नव्हता छेद, इथे 1 होता. मग त्याला मी 2 ने गुणलं. छेदाला गुणलं तर अंशाला पण गुणावं लागतं, म्हणून छेदाला मी 2 ने गुणलं, कारण मला याच्या बरोबर छेद सारखा करायचा होता. पण जर छेदाला गुणलं तर अंशाला पण गुणावं लागतं. आता या दोघांचा छेद सारखा आला, तो एकदाच लिहायचा असतो. 2 आणि 2 सारखा आहे तो एकदाच लिहायचा आणि वरती 5 वजा 4 म्हणजे वजाबाकी होणार. 5 आणि 4 ची 5 आणि 4 ची वजाबाकी किती येते? 1 आणि खाली 2. म्हणजे पहिला जो फरक तुमचा आला T2 वजा T1 तो 1/2 आलेला आहे. आता दुसरा फरक काढू. दुसरा फरक कोणता काढतो आपण? T2 वजा T1 नंतर T2 वजा T1 नंतर T3 वजा T2. बरोबर. T3 वजा T2. आता T3 किती आहे तुमचा? T3 3 आहे. या 3 मधून मला वजा करायचे T2. T2 तुमचा 5/2 आहे. आता पुन्हा तसंच झालं. इथे 3 आहे, याचा छेद काही नाहीये म्हणजे काय आहे? इथे छेदामध्ये 1 आहे. मग पुन्हा मी छेद सारखा होण्यासाठी इकडे मला 2 ने गुणावं लागेल आता, कारण इथे 1 आहे, इकडे 2 आहे. इथे 2 ने गुणणार तर वरती पण मी 2 ने गुणणार. मग काय होणार आता? 3 दुणे, वरती 2 ने गुणलं 3 ला पण, 3 दुणे 6 खाली 1 दुणे 2 वजा 5/2. आता या दोघांचा छेद सारखा झाला, तो एकदाच लिहिणार. ऐकताय ना सगळेजण? लक्ष देताय ना? हे कळलं पाहिजे. अपूर्णांकांची वजाबाकी 6 वजा 5 1. 6 मधून 5 गेले 1/2 म्हणजे परत इथे T3 वजा T2 पण 1/2 आलेलं आहे. आता आणखी एक फरक काढू. पुढचा फरक कोणता काढणार? T4 वजा T3. बरोबर. T4 वजा T3. आता T4 वजा T3 काढू. T4 वजा T3. T4 आपला 7/2 आहे आणि T3 3 आहे. असं आहे ना? हा T1, T2, T3 आणि T4. T4 7/2 7/2 आणि T3 3 आहे. T4 मधून T3 वजा कर, म्हणजे 7/2 मधून 3 वजा करायचं. आता इथे परत तसंच आहे. 3च्या छेदात काही नाही म्हणजे 1 आहे. मला इथे गुणावं लागेल 2 ने वरती खाली. इथे आले 7/2, इथे आले 3 दुणे 6/2. छेद सारखा आहे तो एकदाच लिहायचा 2 आणि वरती 7 वजा 6. पुन्हा आलं इथे 7 वजा 6 1/2 म्हणजे T4 वजा T3 जे मिळालं ते 1/2 मिळालं. मग आता 2 क्रमागत पदांमधील फरक. क्रमिकेमध्ये 2 क्रमागत पदांमधील फरक सारखा आला का? क्रमागत पदांमधील फरक हो. किती आला फरक? 1/2. 1/2. मग क्रमिकेत, दिलेल्या क्रमिकेत 2 क्रमागत पदांमधील फरक, 2 क्रमागत पदांमधील फरक हा समान आहे. आणि जर 2 क्रमागत पदांमधील फरक जर समान आहे, म्हणून दिलेली क्रमिका काय आहे? दिलेली क्रमिका काय आहे? 2 क्रमागत पदांमधील काय आहे?
नाही नाही, 102 आहे म्हणून दिलेली क्रमिका काय असणार आहे, काय म्हणणार आपण तिला, काय म्हणतो? अंकगणित श्रेणी आहे. जर दोन, हा, दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे. आणि डी लिहायचा, त्याच्यातला फरक लिहायचा, सामान्य फरक, तो 1/2 आलेला आहे आता. कळलं? मॅडम आता चौथं गणित, चौथं सोडू ना. शेवट सोडवते सत्व मॅडम 7 सोडवा मॅडम. डायरेक्ट 7वं सोडू. बर, तीन अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 असे. आणि डॅश. आता इथे आपल्याला ही क्रमिका दिलेली आहे, ही अंकगणित श्रेणी आहे की नाही आपल्याला ओळखायचंय. तर इथे पद लिहून घेते. T1 जो आहे तो 3 आहे, हे पहिलं पद आहे. हे दुसरं पद आहे T2, 3 अधिक वर्गमुळात 2, हे दुसरं पद आहे. हे T3 आहे पूर्ण, कॉमाच्या मध्ये जे आहे ते पद आहे पूर्ण, 3 अधिक 2 वर्गमुळात 2. आणि T4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2. अशी 4 पद मी लिहिली. आता याच्यातला फरक मी शोधणार आहे, क्रमागत पदांमधील फरक शोधणार आहे. म्हणजे मी आधी शोधणार T2 वजा T1 किती आहे. T2 किती आहे? T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2. हा तुमचा T2 आहे. आणि वजा T1, T1 किती आहे? T1 3 आहे, 3 आहे. आता मी हे कंसात का टाकलंय? कारण इथे 2 पद आहेत बघा, 2 हे आहेत, त्या संख्येमध्ये 2 पद आहेत अशी मिळवले. मग इथे आता मी कंस काढणार. कंस काढताना ही एकच संख्या असल्यामुळे ही वजा 3 असे आपण डायरेक्ट लिहू. कधी कधी इथे जर 2 पद आली तर त्या दोन्ही पदांची या वजामुळे चिन्ह बदलतात. पुढच्या कंसात जी पद असतात त्याची चिन्ह बदलतात, कारण मध्ये वजा आहे इथं. पण आता इथे एकच पद आहे 3, ते एकच वजा होईल, वजा 3. आता इथे होतं काय माहितीये का? 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3. आता हे अधिक 3 आणि हे आहेत वजा 3. एक धन आहे, एक ऋण आहे. एक संख्या धन असेल आणि दुसरी ऋण असेल तर त्यांची बेरीज होते की वजाबाकी? एक धन आणि एक ऋण, वजाबाकी. आणि यांची वजाबाकी होऊन उत्तर येणार 0, कारण 3 मधून 3 वजा केले 0. 0 म्हणजे हे दोन्ही पद कट होणार, जाणार, उत्तर 0 आलं. मग राहणार काय इथे? फक्त वर्गमुळात 2. हे तुमचं T2 वजा T1 आलेलं आहे, वर्गमुळात 2. आता मी पुढचं फरक काढणार, T3 वजा T2. T3 वजा T2. आता T3 जो माझा आहे तो आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 असा आहे बघा. हा T3 आहे माझा. T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2. हा T3 आहे, हा T3 आहे. या T3 मधून हा T2 मी वजा करणार. 3 अधिक वर्गमुळात 2 मी वजा करणार, वजा
3 अधिक वर्गमुळात 2. हा T3 आहे आणि हा T2 आहे. T3 मधून T2 मी वजा केला. आता इथे काय होणार बघा, आता इथे हे वजा चिन्ह आहे आणि इथे 2 पद आहेत. या दोन्ही पदांची चिन्ह या वजामुळे बदलणार. का? कारण हा ऋण आणि हा आतले दोन्ही पण धन आहे. मग ऋण धन ऋण धन, ऋण आणि धनाचा गुणाकार काय येतो? ऋण धन वजा येतं, ऋण येतं. आणि म्हणून ही दोन्ही पद वजा होणार. पहिली 2 पद आहे तशीच लिहायची, 3 अधिक 2 वर्गमुळात 2. ही 2 पद आहे तशीच. आणि ही जी 2 पद आहेत या दोघांची चिन्ह बदलणार. -3 वजा वर्गमुळात 2. म्हणजे हा 3 पण ऋण झाला आणि हा वर्गमुळात 2 पण ऋण झाला. आता इथे पुन्हा काय होणार, हा 3 कॅन्सलच होणार आहे, कारण हा धन 3 आहे आणि हे ऋण 3. त्यामुळे हे तर धन 3 ऋण 3 0 उत्तर येणार. मग राहिलं काय इथे 2 वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2. आता इकडे काय होणार बघा, इकडे पण आपण वजाबाकी करू शकतो, कारण हे आपण करणी शिकलो बघा, करणी 9वी मध्ये. त्याला सजातीय करणी असे म्हणतात. सजातीय म्हणजे काय, तर वर्गमुळातल्या संख्या सारख्या आहेत, मग त्या बाहेरच्या संख्या, आता इथे काही नाही म्हणजे 1 आहे, मग 2 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2. 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेला तर राहणार काय, 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेला, किती राहिले? 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 वजा केला तर 2. किंवा नाही कळलं तर कसं करायचं, याच्यातून वर्गमुळात 2 सारखं दिसतंय, बरोबर आहे? वर्गमुळात 2 सारखं दिसतंय, ते सामायिक काढा. वर्गमुळात 2 सामायिक काढायचं. या दोघांमधून वर्गमुळात 2 सारखं काढा. मग इथे काय राहील, वर्गमुळात 2 बाहेर काढल्यावर इकडे काय राहील, पहिल्यातलं काय राहिलं, सामायिक काढता. सामायिक हे सारखं दिसतंय, दोघांमध्ये पण सारखं आहे, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 सारखं आहे की नाही, तर ते बाहेर काढते. हे वर्गमुळात 2 जे सारखे आहेत ना, ते मी काय केले, ते मी दोघांमधून मी बाहेर काढले, सामायिक काढले. सामायिक काढल्यानंतर याच्यातलं काय राहिलं, मग आता पहिल्या पदातलं काय राहिलं, वर्गमुळात 2 तर बाहेर गेले, हे वर्गमुळात 2 बाहेर गेले, पण राहिलं काय इथे काय शिल्लक राहिला, 2. हे 2 राहिले ना, हे 2, कारण वर्गमुळात 2 मी बाहेर काढले, सामायिक काढले. हा वर्गमुळात 2 मी सामायिक काढल्यानंतर इथे राहणार हे 2 आणि वजा इथे राहणार, हा वर्गमुळात 2 बाहेर गेला, मग इथे राहणार 1. आता 2 वजा 1 किती होतात, 1. हा वर्गमुळात 2 आणि हा 1, मग वर्गमुळात 2 गुणिले 1 म्हणजे 1 वर्गमुळात 2. 1 वर्गमुळात 2, मग हा 1 नाही लिहिला तरी चालतो, कारण इथे आपण लिहिलाच नव्हता, इथे नुसते वर्गमुळात 2 होते. इथे वर्गमुळात 2 म्हणजे याच्या बाहेर संख्या असते जी आपण लिहत नाही, 1. याचं उत्तर आलं 1 वर्गमुळात 2. किंवा साधा हिशोब आहे बघा ना, साधा आपण 2x मधून 1x वजा केला तर किती राहतो, 2x मधून 1x वजा केल्यावर 1 ना. तसंच इथे आहे, 2 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 वजा केला, होते 2 वर्गमुळात 2. 2 वर्गमुळात 2 होते, त्याच्यातला 1 वर्गमुळात 2 काढला, वजा केला, मग काय राहणार, 1 वर्गमुळात 1 वर्गमुळात 2. साधा हिशोब आहे.
आता समजा तुम्हाला सांगितलं की 5 वर्गमुळात 3 आहे, त्याच्यातून 2 वर्गमुळात 3 वजा केले, मग किती राहणार? 5 वर्गमुळात 3 2 वर्गमुळात 3 वजा केले तर किती राहतील? 3 वर्गामुळात 3. 3 वर्गमुळात 3. 3 वर्गमुळात 3. बरोबर, तसंच आहे, तोच हिशोब इथं. 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 काढला म्हणजे राहिलं 1 वर्गमुळात 2, आणि हा 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे फक्त वर्गमुळात 2. आता हे आलं T3 वजा T2. बघा T2 वजा T1 पण वर्गमुळात 2 आलेलं आहे आपलं. T3 वजा T2 पण वर्गमुळात 2 आला. आता आपण बघूया T4 वजा T3 किती येतं. T4 वजा T3. आता T4 जो आहे तो आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2, आणि त्याच्यातून वजा करायचंय 3 अधिक 2 वर्गमुळात T3. हा T4 आहे आणि हा आहे T3. आता पुन्हा या वजामुळे ह्या दोघांची पण चिन्ह बदलते. पहिली 2 पदात बरोबर आहे तशीच लिहायची, आणि हे दोन्ही पण वजा होणार. वजा 3 वजा 2 वर्गमुळात 2. आता पुन्हा हे 3 3 जातील, कारण एक धन आहे एक ऋण आहे, आणि मग राहिलं काय? 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2. 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2, मग किती येईल? 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 वजा केले, 1 वर्गमुळात 2. 1 वर्गमुळात 2. 1 वर्गमुळात 2. बरोबर, 1 वर्गमुळात 2, आणि म्हणजेच वर्गमुळात 2. हा 1 नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे आपले तिन्ही पण फरक बघा वर्गमुळात 2 आलेले आहेत. वर्गमुळात 2. T2 वजा T1 पण वर्गमुळात 2. T3 वजा T2 पण वर्गमुळात 2, आणि T4 वजा T3 सुद्धा वर्गमुळात 2. म्हणजे या क्रमिकेत 2 क्रमागत पदांमधील फरक कसा आहे? 2 क्रमागत पदांमधील फरक सारखा आहे. कसा आहे? सारखा आहे. समान आहे, आणि म्हणून दिलेली क्रमिका काय आहे? म्हणून दिलेली क्रमिका ही अंक गणित श्रेणी आहे. आणि डी किती आला आपला? डी वर्गमुळात 2. बरोबर, वर्गमुळात. कळलं हे? तर तुम्हाला होमवर्क करायचंय. तुमचा होमवर्क काय आहे? सराव संच 3.1 मधला पहिला प्रश्न पूर्ण सोडवायचा. ही जी गणित आहेत 8 ती सगळी सोडवायची. ठीक आहे? हो. सोडवाल सगळेजण? काय आहे तुमचा होमवर्क? सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक 1 सोडवणे. ठीक आहे? पुढचा आपण उद्या शिकू. ठीक आहे? आपली वेळ संपलेली आहे. बाय. बाय बाय. बाय बाय.